अरे मग याचं उपोषण करते ना, उपोषण करते भैया हे तुमच्याकडे ठेवा, हे घ्या. जालन्याला उपोषण केलं होतं, पालकमंत्र्यांनी उपोषण सोडलं होतं. ब्राह्मण समाजाला आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी तुम्ही इकडे या दादा, असं करू नका. ब्राह्मण समाजाला मुख्यमंत्री साहेबांनं त्या डिक्लेअर केल्या होत्या, पण अद्याप काहीही झालं नाही. म्हणून आमची आपल्या मार्फत विनंती आहे की ब्राह्मण समाज आपल्यावर नाराज होतो, हा होऊ नये. आम्ही परंपरागत तुमच्यासोबत आहोत. सर आता मी अर्धा मिनटं बोलू. मला ह्या जालन्याच्या बद्दल माहिती नाही, परंतु आता तुम्ही सांगितली तर राज्याचा मंत्री म्हणून मी 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयाकडे जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा कराल आणि आपल्याला जे जे नंबर याच्यामध्ये लिहिले असेल, हे तुमचा दीपक गोपाळराव, हां, तर तुम्हाला मी बोलून घेईल आणि तुम्ही अजून काही ॲडिशनल 2-3 लोकांचे नंबर दिले त्यांनाही बोलून घेईल आणि मुख्यमंत्री महोदयासोबत याची चर्चा करण्यासाठी, मीटिंग बोलवण्यासाठी मला 2 दिवसाची वेळ द्या. हे बा तुम्ही देवाचा नंतर कोणी असेल तर ब्राह्मण समाज आहे, देवाच्या नंतर म्हणजे त्या माझं ऐका ना, मी खरं बोलतोय. माझ्या मतदारसंघामधले जे पूजापाठ करणारे ब्राह्मण समाज आहे त्यांना लग्नामध्ये याच्यामध्ये देवाचा रूप असतो आणि तिथून झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या अडीअडचणी काय. आता सर्व समाजामध्ये गरिबी आलेली. पहिले एक विशिष्ट असा होता का ब्राह्मण समाज एक आगळा वेगळा शिकलेला होता. आज त्यांची लोकसंख्याप्रमाणे तुम्हाला जे काही पाहिजे, मी ह्या सर्व गोष्टी तुम्ही जे जीवन जगण्यासाठी जे काही तुम्हाला पाहिजे, जे काही तुमच्या लोकांच्या मागण्या आहे, धर्म, रूढी, परंपरा तुम्ही सर्व राबवतात. त्याच्यामध्ये राज्याच्या समाजाचा तो विषय आहे. नागपूरला एक चर्चा झालेली आहे, अजून ती बी प्रोसिडिंग कराल मी. पण आता 10 तारखेपर्यंत आम्ही आंदोलन. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आज संभाजीनगर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मागील 28 नोव्हेंबर रोजी जालना येथे मी स्वतः दीपक रणनवरे यांनी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आमरण उपोषण केलं. जालन्याचे पालकमंत्री यांना आम्हाला आश्वासनही दिलं की आपल्या मागण्या पूर्ण करू. मग जे काही उपोषण आहे ते मी स्थगित केलं. त्यानंतर 14 डिसेंबर 2023ला नागपूर अधिवेशनामध्ये या सरकारने आम्हाला शब्द दिला की आपल्या ज्या काही मागण्या आहेत व परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे ती आम्ही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. परंतु आजपर्यंतही कुठल्याही प्रकारची ब्राह्मण समाजाला केलेली घोषणा पूर्ण केली नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण दिलेला शब्द हा पूर्ण करावा. अन्यथा आपण जर ब्राह्मण समाजाला धोका जर दिला तर ब्राह्मण समाज ह्यावेळेस आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. मी ब्राह्मण समाजाच्या ज्या काही प्रामुख्यानं मागण्या आहे त्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ, सर्व मुलामुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करावं, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह असावं. यासाठी आम्ही परत शासनानं जर या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर 15 ऑगस्टपासून जालना येथे परत आमरण उपोषण करणार. काय नेमकी मागणी होती आणि काय बोलणार? ब्राह्मण समाज समन्वय समिती एक आमची समन्वयकांची आज मीटिंग होती छत्रपती संभाजीनगरमध्ये. ब्राह्मण समाजाच्या गेल्या कित्येक वर्षापासूनची एक मागणी आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं, ब्राह्मण मुलांना छात्रावास व्हावं. पण कोणत्याही यांनी ह्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आमचे एक बंधू मागच्या वेळेलाही जालन्यात बसले, उपोषणाला निवेदन दिलं, घेतलं, पण त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही आहे. तर आज परत ब्राह्मण समाजाने एकत्रित होऊन आज जवळजवळ 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते आणि सर्व मताने एक निर्णय घेतला. 10 तारखेपर्यंत आम्ही सरकारला एक नम्र विनंती केली आहे की तुम्ही तो GR आम्हाला द्यावा, अन्यथा 15 ऑगस्टपासून आमचे बंधू दीपक रणनवरे हे जालन्याला चमन जे आहे तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये
ब्राह्मण संघटनाचे प्रत्येक प्रतिनिधी आपल्या आपल्या ऑफिसला निवेदन देऊन याची एक साखळी, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. बघा, ब्राह्मण समाज खूप शांतिपूर्ण तरीकेने आपले विषय मांडत असतो. मला वाटतं आम्हाला त्याची सजा मिळते की कोणी आमच्याकडे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. अब्दुल सत्तार यांच्यासोबत काय बोलतो? सर, आता त्यांना राखीच बांधून दिली आणि एक भाऊ बहिणींची रक्षा करायच्या ऐवजी आम्ही त्यांना आमच्या समाजाला काहीतरी द्यावं ही मागणी केली. नाहीतर आम्ही आमच्यासाठी मागितलं असतं, पण आज आम्ही आमच्या समाजासाठी त्यांना राखी बांधली आहे की तुम्ही आमच्या या राखीची लाज राखावी. आणि 15 ऑगस्टच्या पहिले त्यांच्या बोलण्यात एक दमदार विश्वास वाटला की तुमच्या सगळ्या गतिविधीकडे माझं लक्ष आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तुमचे हे निवेदन देणार. आणि 2 दिवस, आम्ही तर 10 तारीख सांगितली, पण त्यांनी 2 दिवसात आम्हाला प्रत्युत्तर देऊ असं सांग. त्यामुळे सत्तार साहेबांवर आम्ही 101% आज विश्वास ठेवतो. विजया अवस्थी.